माझं गाव आरोग्य संपन्न गाव या संकल्पनेअंतर्गत ठेंगोडे येथे डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर डासांपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कंटेनर सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेदरम्यान आरोग्य पथकाने गावातील घरोघरी जाऊन पाण्याचा साठवणूक करणारी भांड्यांची तपासणी केली आहे आणि दूषित आढळलेले कंटेनर त्वरित रिकामे केले आहे। पावसाळ्याच्या आणि हवामान बदलाच्या काळात साचवलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढून डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियासारखे आजार पसरण्याचा धोका असतो। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना डासांची पैदास रोखण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे। घरातील पाण्याच्या टाक्या, पिंपे, कूलर व इतर भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून स्वच्छ वाळवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले। या सर्वेक्षणात आणि मोहिमेत आरोग्य सेवक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर सरुणा अहिरे, सुनीता भावसार, आशा पवार, राजेश्री सावळे आणि योगिता सावळे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कामगिरी बजावली आहे। आपला परिसर स्वच्छ ठेवून साचलेले पाणी वेळेवर रिकामे केले तर आपण डेंग्यू आणि मलेरिया ला गावातून सहज हद्दपार करू शकतो। नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आरोग्य पथकाकडून करण्यात आले आहे। आरोग्य यंत्रणेच्या या तत्परतेबद्दल ठेंगोडा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। हे काय इंदोर लिहिले इंदोर हा माल आपल्याकडचं नाही आपल्याकडचं नाही ना। बघा ना बापू, इंदोर आहे ना। दाखवा त्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या कांद्याच्या गोणी सटाणा नाशिक रस्त्यावरील सावटी पाट्या शेजारील शेतकऱ्यांच्या शेताजवळ कोणीतरी टाकून गेले। या कांद्याच्या गोणी सर्व फाडलेल्या आहे, म्हणजे कुठंतरी माल हा याच्यात दुसऱ्या वाहनामध्ये टाकलेला आहे किंवा कुठून तरी आणून इथं खाली गोणी फेकलेले आहे। याच्यात इंदोरचं पण आहे, लेबर आहे, तुम्ही बघू शकता। दाखवा यांना, इंदोरचं लेबर आहे। काही संस्था म्हणजे सरकारी संस्थांचा जो कांदा खरेदीचा आहे तो घोटाळा काही शेतकऱ्यांनी बाहेर काढलेला आहे। त्यांना घाबरून एखाद्या वेळेस हा प्रकार झालेला आम्हाला असं आढळून येत आहे, तर आम्ही आता पोलिसांना कळवलेलं आहे। पोलीस तात्काळ येणार आहेत आणि याचा पंचनामा आम्ही लवकरात लवकर करणार आहोत। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।